नमस्कार, तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आता आपण नाश्त्याच्या रेसिपीज बघत आहोत। तर आजची आपली रेसिपी अजून एक रेसिपी हेल्दी अशी रेसिपी आहे, अतिशय टेस्टी आहे आणि खूप छान लागते, बनवायलाही खूप सोपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर आज मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचा उपमा बनवणार आहे। साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होते, एक 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली रेसिपी तयार होते। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपी बनवण्यासाठी मी साधारणतः 2 लहान आकाराचे कांदे आहेत, तर ते उभे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर एक हिरवी मिरची आहे, जर ही मिरची तिखट असल्यामुळे मी एकच यूज केलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरलेली। नंतर एक कढईमध्ये 2 चमचे साधारणतः तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत, 15 ते 20, आणि ते तळून घेतलेले आहेत। तर शेंगदाणे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर तेलामध्ये मोहरी, जिरं, हिरवी मिरची आणि कांदा, हिंग, तर या सगळ्या जिन्नस टाकून मी ते चांगले परतून घेणार आहे। कांदा आणि हळद टाकणार आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर होती बारीक चिरलेली, ती पण ॲड करायची आहे आणि आपल्याला हे चांगलं परत एकदा परतून घ्यायचं आहे। तर कांदा आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे, जास्त भाजायची गरज नाही आहे। तर 1-2 मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचं चांगलं। त्यानंतर 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि आपल्याला पीठ पण त्यामध्ये ॲड करून आपल्याला ते चांगलं भाजून घ्यायचं। साधारणतः 1-2 मिनिट आपल्याला ते परतायचं आहे, जास्त वेळ आपल्याला पीठ भाजायची गरज नाही आहे, थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे। तर एक मिनिटभर भाजल्यानंतर आपण त्यामध्ये परत 2 चमचे तूप टाकणार आहोत आणि ते परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे तूप। तर आपलं पीठ जे आहे तर ते भाजते तोपर्यंत मी पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर पाणी आपल्याला ते उकळलेलं पाणी आहे ते वापरायचं आहे। तर जितकं आवश्यक असेल तितकं पाणी आपल्याला यूज करायचं आहे। तर पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला ते चांगलं परत एकदा परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्याच्या गाठी नाही होणार, या पद्धतीने आपल्याला चांगलं ते मिक्स करायचं आहे। आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे 5 मिनिटासाठी आणि वाफ आल्यानंतर परत एकदा आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गरमागरम ज्वारीचा उपमा जो आहे तर तो तयार आहे। तो एका प्लेटमध्ये काढले आणि त्यावर मी कोथिंबीर आणि शेव, लिंबू टाकून आपण ते सर्व करणार आहोत। अतिशय हेल्दी आहे, टेस्टी रेसिपी आहे, सर्वांना आवडली रेसिपी। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। धन्यवाद।